नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहत आहात सोलापूर न्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पंढरपूर मंगळचे युवक नेते प्रणवजी परिचारक. यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, कारण की पंढरपूर शहरात मागील काही दिवसापासून पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. याचप्रमाणे काल चिन्ह वाटपाचा मुद्दा पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून आला. या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, काय सांगू शकाल ज्या पद्धतीने काल चिन्ह वाटपाचा मुद्दा पंढरपूर शहरात गाजला गेला, काय वाटतं? प्रथमतः आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस. या संविधान दिवसच्या निमित्ताने भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्रपणे नतमस्तक होतो. काल किंवा नुकत्याच संपन्न होत असलेल्या पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान विरोधकांकडून अतिशय निंदनीय अशा पद्धतीचा प्रकार नगर परिषदेच्या सभागृहात निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर झालेला आपल्या सगळ्याला दिसून आला. वास्तविक पाहता कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना एखाद्या आघाडीचं किंवा एखाद्या पक्षाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करत असताना निवडणूक आयोगाची या बाबतीत निकष काय आहेत, या बाबतीतली खातरजमा करून आपण निवडणूक अधिकाऱ्यांना बोलणं उचित होतं. परंतु कोणताही अभ्यास न करता या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया कशी बेकायदेशीर आहे, त्याच्यावर सरकारचा कशा पद्धतीनं दबाव आहे, आमचे पालकमंत्र्यांचा कशा पद्धतीने या निवड प्रक्रियेत निर्णय प्रक्रियेत कशा पद्धतीचा हस्तक्षेप आहे, अशा पद्धतीची खोटी विधानं करून त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांसारख्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रकार नगराध्यक्षपदाच्या विरोधी गटाच्या उमेदवारांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झाला. खरोखर मला या माध्यमातून सांगायचं आहे की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून कारभार होत असताना जो काही नियम 5 मेचा सुरुवातीचं जे परिपत्रक होतं त्यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या सहकाऱ्यांकडनं होत होता. दुर्दैवानं यांना चिन्हाच्या बाबतीत काही साशंकता वाटली, त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली, आरोप करायला सुरुवात केली. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि ही कुठेही मॅनेज होत नसती. त्यामुळे तुम्ही मॅनेज आहात, तुम्ही मॅनेज झाला आहात, ही सगळ्या पंढरपूर शहरवासियांनी बघितले. मला या माध्यमातून सांगायचं आहे की अशा पद्धतीचा निंदनीय प्रकार करून निवडणूक प्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आज विरोधी गटाकडनं होतो आहे. मला या निमित्ताने मी प्रथमतः या अशा कृत्य केलेल्याच्या विरोधात निषेध नोंदवतो. आणि मला या ठिकाणी सांगायचं की दुपारनंतर जे काही परिपत्रक निवडणूक आयोगाचं आलं चिन्हाच्या बाबतीत, नगराध्यक्षपदाला जे चिन्ह ती खाली आघाडी असेल त्यांना द्यावं, परंतु वास्तविक पाहता तसा आधी नियम नव्हता. परंतु ही प्रक्रिया पूर्णपणे दबावाखाली सुरू आहे. पालकमंत्र्याचा दबाव आहे, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दबाव आहे. अशा पद्धतीचा केविलवाणा कांगावा करण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडनं झाला आहे. माझं या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की आपण आधी निवडणूक प्रक्रिया काय असती हे समजून घेणं गरजेचं आहे. आज आपण एका गटाचं प्रतिनिधित्व करतो आहे, नगराध्यक्षपदासारख्या एका महत्त्वाच्या पदासाठी आपण जनतेसमोर उभे आहोत, मत मागायला जाणार आहे. आज जवळजवळ कोट्यावधी रुपयाचा म्हणजे आर्थिक संस्था असलेली नगरपालिका, ज्या संस्थेवर पंढरपूर शहरवासियांचं भवितव्य अवलंबून आहे. जर तुम्हाला बेसिक नियमच माहीत नसतील तर तुम्हाला लोकांनी का म्हणून नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावं, या बाबतीतला खुलासासुद्धा त्यांनी या निमित्ताने करावा असं मला वाटतंय. आणि असं मत आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी. नक्कीच त्यांनी ज्या पद्धतीनं कांगावा केला, कोणतीही निवडणूक आमच्यावर अन्याय होतोय अशा पद्धतीचा केविलवाणा प्रयत्न करून मतदारांसमोर जाण्याचा प्रयत्न त्यांनी आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये केला आहे. कुठली तर अफवा पसरवायची, आमच्यावर अन्याय होतो म्हणून केविलवाणी मत मिळवायचा प्रयत्न करायचा. परंतु मला या माध्यमातून खात्री आहे की पंढरपूर शहरातला नागरिक हा सुजाण आहे, त्याला चांगलं वाईट सगळं कळतं. परंतु काल जो दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर जाणं असेल, निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेणं असेल, निवडणूक अधिकारी मॅनेज आहेत अशा पद्धतीचा म्हणजे आरोप असेल, असे निंदनीय आरोप केलेले आहेत. त्यामुळे माझी या माध्यमातून विरोधकाला आव्हान राहणार आहे की ज्या पद्धतीनं गोंधळ आपण
घातला, कोणत्याही नियमाचा अभ्यास न करता तो दुपारी दूध का दूध पाणी का पाणी क्लिअर झाले. निवडणूक आयोगाचं परिपत्रक दुपारी आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर यायला पाहिजे होतं, म्हणजे जनतेच्या न्यायालयात यायला पाहिलं होतं की जी काही प्रकार आमच्या सहकाऱ्यांकडनं आमच्याकडून घडला त्या बाबतीत आम्ही निवडणूक आयोगाच्या बाबतीत दिलगीर आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या संविधानावर एका बाजूला आम्ही चालतोय अशा पद्धतीचं दाखवत असताना दुसऱ्या बाजूला आज जे काय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशवासियांना समर्पित केले त्या संविधानाचाच घोर अपमान या ठिकाणी पुढच्या उमेदवारांनी विरोधी गटाच्या लोकांनी केला आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि मला खात्रीनं सांगायचं आहे की निवडणूक प्रक्रिया हे अतिशय पारदर्शी वातावरणात या ठिकाणी सुरू आहे. ते आपल्याला दुपारच्या परिपत्रक काढल्यानंतर कळलं असेलच. त्यामुळं ह्या झालेल्या प्रकाराची विरोधकांनी मीडियासमोर येऊन प्रसंगी जनतेसमोर जाऊन या बाबतीतली दिलगिरी माफीनामा आपल्या या गटाचे प्रमुख म्हणून वावरत असताना द्यावा अशा पद्धतीचं मला आव्हान आहे. त्यामुळं विरोधकांकडं प्रचाराची कोणतेही मुद्दे नाहीत, विकासाचा एकही मुद्दा नाही. प्रत्येक वेळेला यायचं निवडणूक झाली की निवडणुकाला येणारी ही मंडळी ह्यांना 3 पत्त्यातनं जर जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत ह्यांना नियम काय कळणार. त्यांना फक्त पत्त्यातलं जोकरच माहीत आहे की ज्या माध्यमातून आपल्याला डाव मारून नेता येईल. परंतु मला या निमित्ताने सांगायचं आहे की पंढरपूर शहरातला नागरिक माता भगिनी ह्या सुज्ञ आहेत, त्यांना चांगलं वाईट कळतं. त्यामुळे योग्य तो पद्धतीचा यांच्यावर अंकुश हा जनतेचा आहेच आहे. परंतु सातत्याने आमच्यावर कोणतरी अन्याय करतंय, आमच्यावर पक्षाचा दबाव येतोय. तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे की भालके परिवार असतील किंवा भालकेंचे जे कोण उमेदवार असतील त्यांना कायद्याचं ज्ञान नाही असं तुम्हाला म्हणायचं. निश्चितच त्यांचं कायद्याचं ज्ञान असलं असतं तर त्यांनी तिथं काल दाखवायला पाहिजे होतं. केविलवाणा प्रयत्न आज महिला भगिनीसुद्धा आमच्या तिथं होत्या. खरोखर कुठला अभ्यास न करता अशा पद्धतीचा बेछूट आरोप निवडणूक प्रक्रियेवर करणं म्हणजे आपल्याला आलेलं कमीपणा हे जगाला दाखवून देणं आहे. अशा पद्धतीचं मी या निमित्ताने आवर्जून सांगू शकतो. ह्या झालेल्या प्रकरणाची त्यांनी सगळ्या विरोधकांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी, निवडणूक आयोगाची माफी मागावी अशा पद्धतीचं मला या निमित्ताने तुम्हाला आवाहन करायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्यासोबत ॲडव्होकेट इंद्रजित वकील साहेब आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत कारण की निवडणूक आयोगचे नेमकून टेक्निकल बाबी काय असतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. सर, काय सांगू शकाल ज्या पद्धतीने काल चिन्ह वाटपावरून हा जो गदारोळ झाला याबाबत तुम्ही एक कायदेशीर सल्लागार म्हणून काय सांगू शकाल? कसं आहे की राज्य निवडणूक आयोगाने 5 मे 2025ला जी एक अधिसूचना जारी केली ती जर का बघितली आणि त्यातला जर का कलम 14 आपण बघितलात तर त्या 14 कलमामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की यथास्थिती महापौर किंवा नगरपरिषद नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्यास सुरुवातीला महापौर अध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्राधान्य चिन्ह वाटप केले जाईल. त्याच्यापुढं महत्त्वाचं आहे, त्यांना वाटप केलेली चिन्हे मुक्त चिन्हापैकी असल्यास त्या मुक्त चिन्हाचे वाटप सदस्यपदाच्या इतर कोणत्याही उमेदवारांना केले जाणार नाही. ही सुरुवातीला जी अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जी जारी केली होती त्यामध्ये ही तरतूद होती. निवडणूक निर्णय अधिकारी पंढरपूरचे जे आहेत ते ह्या सूचनेप्रमाणेच कामकाज करत होते, ह्याचप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं. कालपर्यंतची पोझिशन ही होती. आता काल विरोधकांनी दबाव आणून आम्हाला एकच चिन्ह वाटप करा, हे मुद्दाम पालकमंत्र्याचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे आणि म्हणून ही मुद्दाम एक चिन्ह देत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी आपल्या माध्यमातूनच करत होते. कोणताही कागद हातात नाही, कोणतीही तरतूद आपल्याला सांगितली नाही आणि केवळ बेछूट आरोप होते. पण मी तुम्हाला जे बोलतोय ती कागदासहित हे सगळे तुम्हाला मी पेपर्स देतोय. आता काल त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जे अध्यादेश नवीन जारी केला त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि त्या दुरुस्तीप्रमाणे ह्या 14 कलमामध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि त्यामध्ये दुरुस्ती अशी केली की यथास्थिती महापौर किंवा नगरपरिषद पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्यास सुरुवातीला महापौर अध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्राधान्याने चिन्ह वाटप केले जाईल. ही पूर्वीचीच तरतूद होती. पण इतर सदस्यांना ते चिन्ह दिलं जाणार नाही ही जी पूर्वीची तरतूद होती त्यामध्ये दुरुस्ती करून काल रोजी ह्या अध्यादेशाप्रमाणे एखाद्या नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षाकडून
महापौर अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास वाटप करण्यात आलेले चिन्ह हे मुक्त चिन्हापैकी असल्यास त्या मुक्त चिन्हाचे नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांच्या सदस्यपदाच्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रातील मागणीनुसार परिच्छेद 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाटप करण्यात येईल. अशा पद्धतीने काल ही दुपारी अध्यादेश काढून दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया जी आहे ती लोकशाही पद्धतीनेच चालू आहे. पण यांनी काल जो काही आरोप केले त्या पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणत्याही प्रकारचं इल्लिगल काम करत नव्हते. ते पूर्वीचं जो काही कालपर्यंतची जी पोझिशन होते तीच राहिली असती. वकील म्हणून तुम्ही काय विनयभंग किंवा कारवाईचं काय ॲक्शन वगैरे काय घेणार? नाही, त्याला निवडणूक निर्णय अधिकारी सक्षम आहेत. ते त्या पद्धतीचे त्यांच्यावरती त्यांना गरजेचं वाटली तर ते घेतील. आम्ही असल्या प्रकारचं राजकारण कधी केलं नाही पांडुरंग परिवाराने आणि कधी करत नाही. जे काही लोकशाही पद्धतीनेच आजपर्यंत सर्व इलेक्शन आम्ही लढवत आलो आणि यापुढेही लढवले जातील. फक्त जी काही कायदेशीर तरतूद आहे, काल त्यांनी जे आरोप केले, आपणही प्रसार माध्यमांनी त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कोणत्या तरतुदीप्रमाणे ही तक्रारी करताय आणि आजची जे आहे हेही दाखवून तुम्ही त्यांना विचारा की मग हे आलेले आहे बरोबर आहे का, मग कालची तक्रारी तुमच्या चुकीच्या होत्या का, असं तुम्ही पण विचार पाहिजे. जनतेला ह्या गोष्टी समजत नाहीत. मोठमोठ्याने आवाज काढून मग इथं आम्ही धरणं आंदोलन करणार, हे करणार, अशा प्रकारे करून ही जी दिशाभूल करायचे काम जे केलं जातं आहे ते आपल्या माध्यमातून ही कुठंतरी जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे. हा उद्या असंही म्हणाल कमी करणार नाही तुमच्या माध्यमातून, काल आम्ही इथं इशारा दिला म्हणून मग आम्हाला एक चिन्ह दिलं. पण अशा पद्धतीची वस्तुस्थिती नाही हे आपण लोकांसमोर जनतेसमोर आणावं. मी आपल्याला सगळे पेपर्स देतोय, तोंडी कुठलीही तक्रार किंवा मी काही बोलत नाही. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. त्याचबरोबर आता आपण पुन्हा एकदा युवक नेते प्रणव परिचारक यांच्याकडे येणार आहोत. कारण की पंढरपूर शहरात म्हणावं तसा विकास झालेला नाही. रस्ते असतील, ड्रेनेज असतील किंवा पाणी असेल, दूषित पाणी दिलं जाते असं देखील विरोधकांकडून वारंवार सांगितलं जाते. अनेक मुद्दे प्रचारात आले आहेत समोर आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांची संवाद साधू. सर काय सांगू शकाल? वारंवार बोललं जाते, एकीकडे तुम्ही सांगताय विकास कामं केली, दुसरीकडे विरोधकांकडून वारंवार बोललं जाते की ड्रेनेज चांगलं नाही आहे, दूषित पाणी आहे, रस्ते व्यवस्थित नाहीत, कोट्यावधीचा निधी येतोय. काय वाटतं? प्रथम मी आपल्या माध्यमातून विरोधकाला सांगणार आहे की आम्ही जनतेला बांधील आहोत. जे काय पंढरपूर शहरातील 94-95 हजार जी काय जनता आहे त्या जनतेला आम्ही बोलायच्या बाबतीत बांधील आहोत. विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर निवडणूक झाली की निवडणुकीलाच येणारी ही मंडळी आज विकास झाला नाहीत अशा पद्धतीनं म्हणतायत. हे खरोखर साफ चुकीचं आहे आणि ह्याच्यावर त्यांना जनता उत्तरं आमची देतच आहे. परंतु मला या माध्यमातून सांगायचं आहे की विकास कशा पद्धतीनं झाला पाहिजे या बाबतीतला काय जो जाहीरनामा आम्ही 16च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दिला होता तो 80 ते 90% या ठिकाणी वचननामा आम्ही करून दाखवलेला आहे. त्यामुळं लोकांना चांगलं वाईट माहीत आहे. परंतु विरोधकाला केवळ निवडणूक आली की भावनिक वातावरण करणे, जातीवाद पसरवणे आणि परिचारकांवर बोलणे एवढा तिन्ही त्रिसूत्रीच्या आधारावर ती निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यांच्या हातामध्ये कुठलाही विकासाचा अजेंडा नाही. कोणा माध्यमातून काम करणार आहे ते माहीत नाही. परंतु लोकांची माती भडकवण्याचं आणि केविलवाला अन्याय आमच्यावर होतो आहे अशा पद्धतीचा प्रयत्न विरोधकाकडनं होतो आहे. परंतु असल्या भूलथापांना किंवा असल्या केविलवाल्या प्रयत्नाला पंढरपूर शहरातला नागरिक कदापि पाठिंबा देणार नाही. अशा पद्धतीचा गेल्या 4-5 दशकापासून सातत्याने परिचारक कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून असो, सहकारी संस्थांच्या माध्यमातून असो. त्यामुळे या जोरावर आम्ही लोकांच्या समोर जातो आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद हा आमच्याबरोबर आहे. त्यामुळं विरोधकांनी असले केविलवाणे प्रयत्न बंद करावेत. जे काय बोलायचे ते 11 वर्ष आमदारकी तुमच्याकडे होती त्या कार्यकालामध्ये आपण काय केलं, पाठीमागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याकडं नगराध्यक्षपद जनतेनं बहाल केलं होतं, त्या 2.5 वर्षामध्ये आपल्या माध्यमातून कुठलं ठोस काम केलं वर सरकार असताना सुद्धा. त्यामुळं कोणतंही विजन नसलेली ही मंडळी आहेत. आज निवडणूक आली म्हणून तुमच्यासमोर आला आहेत. आज 15 दिवसापूर्वी जर परिस्थिती बघितली तर दारोदार सगळ्या ठिकाणी हिंडत होती की आम्हाला उमेदवारी मिळावी, आम्ही एकजूट करणार, आम्ही एकत्रीकरण करणार. मी त्यावेळेसच आपल्या प्रसारमाध्यमाला सांगितलं होतं की अजून निवडणुकीला 10-15 दिवस अवकाश आहेत. आगे आगे देखो होता है क्या.
त्याचे जे परिणाम आहेत ते जनतेनेही बघितलेत, प्रसारमाध्यमांनी बघितलेत. आणि म्हणूनच जेव्हा एखादी निवडणुकीला वैफल्यग्रस्त झाल्यावर आपण काय करू शकतो तर वैयक्तिक पातळीवर टीका करू शकतो. हा एकमेव अजेंडा घेऊन विरोधक आज लोकांसमोर जात आहेत. माझी या माध्यमातून विनंती राहणार आहे की आपण जरूर विकासावर बोलावं. डिबेट करायला आमचे नेते प्रशांत मालक असतील, आदरणीय आमदार समाधानदादा असतील, या दोन्ही मंडळींच्या माध्यमातून गेल्या काही वर्षातनं केलेल्या विकासाची कामं असतील, मोठमोठे पाणी पुरवठ्याची प्रश्न असतील, रस्त्याची कामं असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, या सर्व माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर जातो आहे. आणि लोकांचा मला विश्वास आहे निश्चितपणाने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या पाठीमागं पंढरपूर शहरातील जनता ठामपणे उभा राहील. आमचा नगराध्यक्षही चांगल्या मताने निवडून येईल आणि खालचे नगरसेवक जे उमेदवार म्हणून आम्ही उभा केले तेही चांगल्या मताने विजयी होतील. दूध संघ बुडवला, त्याचबरोबर अनेक संस्था लाटल्या, असा देखील आरोप पंढरपूर शहरातून चालू आहे. आरोप हे सातत्याने होत आहेत. त्याच्यावर ज्या ज्या वेळेला आरोप होईल त्या त्या वेळेला उत्तर द्यायला आमचे नेते खंबीर आहेत. लोकांना माहीत आहे दूध संघाची परिस्थिती सहकारी संस्था असताना ज्या वेळेला उच्च शिखरावर संस्था होती त्याच्यानंतर काय स्थित्यंतर झाली, नैसर्गिक आपत्ती येत गेली, दूध धंद्याचा प्रश्न नुसता इथंच नाही सगळ्याच ठिकाणी अडचणीत येत गेला. त्यामुळं काही संस्थांना गरगर लागली. परंतु विरोधकाने आरोप करण्याऐवजी तुमच्या हातात विठ्ठल कारखाना दिला होता. तुमचे वडील गेल्यानंतर सुद्धा तुमच्या हातात कारखान्याची सूत्र संचालक मंडळांनी सभासदांनी दिली होती. त्या कालावधीमध्ये तुमच्याकडनं कुठल्या ठोस उपाययोजना झाला? आज विठ्ठल कारखाना 7 ते 8 हजार क्षमतेनं त्या काळात चालत होता. किती क्रशिंग झाले 160 दिवसात? 3 लाखाच्या वर क्रशिंग आजपर्यंत झालं नाही. त्यामुळं आपलं ठेवायचं चाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आज मला निश्चितपणाने सांगायचं आहे कोणताही विचार ठोसपणे घेऊन ती चाललेले नाही आहेत. ज्या भारत नानांबद्दल ती बोलत आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आत्मीयता होती, परंतु नंतरच्या पिढीनं ती पुढं नेणं अपेक्षित होतं. जनतेला अपेक्षा होत्या यांच्याकडून. कोणतीही अपेक्षा पूर्ण न होता आपण जी ठराविक 10 बाय 10च्या खोलीतनं जो बाहेर आलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्ही विकासाच्या गप्पा आमच्यासमोर मांडू नका. आज 6 दशकं पंढरपूरच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली परिचारक कुटुंबांनी सगळ्या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं विरोधकाला माझं या क्षणी एवढंच उत्तर आहे की तुम्ही आधी स्वतःकडे आरशात जाऊन बघा. आपण या 3 वर्षात पंढरपूर शहराला किती वेळ दिला, आपण किती वेळा लोकांच्या समस्येला आलो, किती वेळा आपला फोन सुरू होता लोकांचे प्रश्न ऐकून घ्यायला. त्यामुळं मोठ्या गप्पा कोणालाही करता येतात. आमचं काम बोलतो आहे आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही आज जनतेच्या समोर जातो आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही मागाय म्हणून तुम्हाला भावनिक प्रश्न तयार करावे लागत आहेत, जातीवाद तयार करावा लागतो आहे, जातीमध्ये वाद करावा लागत आहेत आणि वेगळे प्रश्न जी जनतेच्या अपेक्षित नाहीत अशा पद्धतीचे प्रश्न ते मांडत चाललेत. त्यामुळे माझं या माध्यमातून आव्हान आहे की आपण आपलं पहा आधी, आपण कुठं आहोत, आपली निवडणूक संपल्यानंतर काय दशा होणार आहे. त्यामुळं आमच्या कुटुंबावर आरोप करताना विचाराने करा. ही व्यक्तिगत स्वार्थाची निवडणूक नाही आहे, ही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशा पद्धतीची निवडणूक आहे. पुढचे 20 वर्ष शहराचं भवितव्य कशा पद्धतीनं प्लॅनिंग करता यावं अशा पद्धतीचं भवितव्य ठरवण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळं माझी निश्चितपणाने खात्री आहे आमचे उमेदवार, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते त्या पद्धतीनं आरोपाला उत्तर द्यायसाठी खंबीर आहेत. प्रसंगी आम्हीही खंबीर आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कुठला विकासाचं दिसत नाही त्या ठिकाणी तुम्हाला परिचारक कुटुंब दिसतं. त्यामुळं परिचारक कुटुंबाने सत्ता नसताना सुद्धा आज 80-85 हजार लोकांचा गट आज पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून तेवढाच अबाधित आहे. त्यामुळे माझं या माध्यमातून आव्हान आहे ज्या पद्धतीचा विकास पंढरपूर शहराचा नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रलंबित प्रश्न अजूनही आहेत, परंतु ते तातडीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मार्गी लावायचे. वर देवेंद्रजींसारखं नेतृत्व आहे, देशामध्ये नरेंद्र मोदीसारखं नेतृत्व आहे. त्यामुळे पंढरपूर एक जागतिक नकाशावर आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होते. त्यामुळे या विकासाच्या प्रवाहामध्ये निश्चितपणात पंढरपूरचा सुजाण नागरिक आमच्यासोबत राहील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. मालक, शेवटचा प्रश्न. पंढरपूर शहरात या वाड्याला खूप महत्त्व आहे. आता कॅरिडॉर होणार आहे. कॅरिडॉरची भीती देखील नागरिकांना घातली जाते की त्यांचा वाडा स्टेप आहे आणि तुमची घरं उद्ध्वस्त होणार, मला या मोबदला मिळणार नाही आहे असं देखील बोललं जातं. मग एक तुम्ही युवक नेते म्हणून त्या लोकांना आव्हान काय कराल? माझी या माध्यमातून आव्हान आहे किंवा विनंती आहे की आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील, या तिन्ही नेते मंडळींनी या ठिकाणी ज्या वेळेला कॉरिडॉरची चर्चा झाली त्याच वेळेस सांगितलं होतं की कुठल्याही व्यक्तीला
कुठल्याही देऊळ परिसरातल्या नागरिकाला असेल, व्यापाऱ्याला असेल, विचारात घेऊनच या ठिकाणी ज्या काय डेव्हलपमेंट करायच्या आहेत त्या होतील. त्यामुळं या माध्यमातनं निश्चितपणाने संपूर्ण लोकांचं समाधान झाल्यावरच अशा पद्धतीचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून होईल, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. धन्यवाद मालक, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच काल तापलेल्या चिन्हाच्या मुद्द्यावर त्यांनी आज पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. भगीरथ भालके आणि प्रणिताई भालके यांनी स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करावी, निवडणूक आयोगाची माफी मागावी असा जाहीरनामा त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना दिला आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.